एसटीची सोय कशी झाली आहे तुमची? आपल्याला शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि शिक्षणासाठी महत्त्वाचा आहे प्रवास आणि प्रवासासाठी महत्त्वाचे आहेत व्हेकल्स जे आपल्याला कोणी प्रोव्हाइड केले किंवा काय झालं होतं मध्यंतरच्या काळामध्ये जे तुमचा प्रवास बंद झाला होता आणि तो कशामुळे तो सुखकर झाला, काही सांगू शकाल? खरं तर शिक्षणासाठी म्हणजे इथून गावातून खेड्यातून जायला खूप अवघड आहे. तर आमच्या सरांनी रिक्वेस्ट करून डेपोमध्ये जाऊन त्यांना रिक्वेस्ट केलं तर संजयजी जगताप त्यांच्यामुळे एस टी अवेलेबल झाला. आम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यायचं जायचं खूप प्रॉब्लेम होता शिक्षणासाठी, तर तो सॉल्व्ह झाला. तर थँक्यू. तुम्हाला काय वाटतं तुमचा हे गरज आहे का प्रवासासाठी एस टी महामंडळ आपल्या गावाला जे उपेक्षित गाव आहे किंवा लांब आहे, तर आपल्याला काय सांगावं असं वाटतं यासाठी? प्रवासासाठी काय सांगाल तुम्ही? तुम्हाला जी सोय उपलब्ध झाली त्याबद्दल आणि ती कुणी करून दिली? सोयी साहेबांनीच करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार आहे. पण तरी पण एस टीसाठी जरा अजून हे करायला पाहिजे, कारण की ना आत्ता खूप गर्दी होती प्रमाणाच्या बाहेर. आत्ता पण एस टीमध्ये खूप गर्दी होती महामंडळ, पण आता त्या कारणामुळे आता उशीर होत नाही. एवढेच की साहेबांचं करून तेवढे रिक्वेस्ट आहे की अजून जरा जास्त हे झालं तरी खूप. त्यामुळे आता आम्हाला लवकरात लवकर कॉलेज जाता येत भेटते. एस टीचं टायमिंग पण आता ठीक झालेलं आहे. संजयजी चंदू काका जगताप यांचे पर्सनली आभार. धन्यवाद.